नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आजच्या घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. स्टेट बँक ऑफ इंडियाने तिच्या सदिच्छा दूत म्हणून अली अलीकडेच कोणाची नेमणूक केली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन सी, महेंद्रसिंग धोनी. महेंद्रसिंग धोनी यांची स्टेट बँक ऑफ इंडियाचे सदिच्छा दूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 जुलै 1955. मुख्यालय आहे मुंबई व अध्यक्ष आहेत दिनेश कुमार खारा. प्रश्न दुसरा. कोणत्या संस्थेने अन्नामध्ये द्रव नायट्रोजनच्या अधिकृत वापराबाबत सल्ला जारी केला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन बी, फसाई. फसाई या संस्थेने अन्नामध्ये द्रव नायट्रोजनच्या अधिकृत वापराबाबत सल्ला जारी केला आहे. फसाईबद्दल माहिती पाहू. फसाईचा फुलफॉर्म आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया. स्थापना झाली आहे 5 सप्टेंबर 2008. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न क्रमांक तिसरा. ॲथलीट ऑफ द इयर हा पुरस्कार कोणास मिळाला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन डी, लिओनेल मेस्सी यांना ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे. प्रश्न क्रमांक चौथा. स्टेट ऑफ ओशन रिपोर्ट 2024 कोणत्या संस्थेने नुकताच प्रसिद्ध केला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन डी, युनेस्कोने स्टेट ऑफ ओशन रिपोर्ट 2024 प्रसिद्ध केला आहे. तर युनेस्कोबद्दल माहिती पाहू. युनेस्कोचा फुलफॉर्म आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. स्थापना झाली आहे 16 नोव्हेंबर 1945. मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स. अध्यक्ष आहेत अँद्रे एजोले. सदस्य देश आहेत 195. प्रश्न क्रमांक 5. केरळ सरकारने कोणत्या नावाने आपला OTT प्लॅटफॉर्म सुरू केला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन ए, सी स्पेस. सी स्पेस या नावाने आपला OTT प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. केरळबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत पिनराज विजयन. राज्यपाल आहेत आरिफ खान. लोकसभा सीट 20, राज्यसभा सीट आहेत 9 व विधानसभा सीट आहेत 140. राष्ट्रीय उद्यान पाहू. एरविकुलम राष्ट्रीय उद्यान, माथिकेतन रसोला राष्ट्रीय उद्यान, पेरियार राष्ट्रीय उद्यान व सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क हे केरळ राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 6. भारत आणि कतार यांच्यातील गुंतवणुकीवरील संयुक्त कार्यदलाची पहिली बैठक कुठे झाली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए, नवी दिल्ली या ठिकाणी भारत आणि कतार यांच्यातील गुंतवणुकीवरील संयुक्त कार्यदलाची बैठक झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल व लोकसभा सीट आहेत 7. प्रश्न क्रमांक 7. महाराणी मंदिर कोणत्या राज्यात व केंद्रशासित प्रदेशात आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए, जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर या राज्यात महाराणी मंदिर आहे. जम्मू काश्मीर राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 14 मे 1954. राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. जम्मू काश्मीर राज्यातील राष्ट्रीय उद्यान पाहू. सलीम अली राष्ट्रीय उद्यान, दाचिगम राष्ट्रीय उद्यान, किश्तवार राष्ट्रीय उद्यान, सिटी फॉरेस्ट राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान जम्मू काश्मीर या राज्यात आहेत. प्रश्न क्रमांक 8.
पहिला ओमानचंडी सार्वजनिक पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी राहुल गांधी. राहुल गांधी यांना पहिला ओमानचंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार 2024 जाहीर झाला. प्रश्न क्रमांक 9. ग्रामीण वाहतूक सुलभ करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम गाडी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए झारखंड. झारखंड या राज्यात मुख्यमंत्री ग्राम गाडी योजना सुरू करण्यात आली. तर झारखंड राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे चंदीगड. स्थापना झाली आहे 15 नोव्हेंबर 2000. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. लोकसभा सीट आहेत 14. राज्यसभा सीट आहेत 6. विधानसभा सीट आहेत 82. तर झारखंड राज्यातील राष्ट्रीय उद्यान पाहू तर बेतला राष्ट्रीय उद्यान हे झारखंड राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 10. भारताचा 85वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेला P. श्याम निखिल हा कोणत्या राज्यातील खेळाडू आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी तमिळनाडू राज्यातील P. श्याम निखिल हा खेळाडू आहे. तमिळनाडू राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत M.K. स्टॅलिन. राज्यपाल आहेत रवींद्र नारायण रवी. लोकसभा सीट आहेत 39. राज्यसभा सीट आहेत 18 व विधानसभा सीट आहेत 234. तमिळनाडू राज्यातील राष्ट्रीय उद्यान पाहू. इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान व मुकुर्ती राष्ट्रीय उद्यान हे तमिळनाडू राज्यात आहेत. तर